मन विषण्ण करणारी बातमी अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील एक धक्कादायक घटना समोर आली आहे। अंजनापूर येथील ग्रामसेवक बाजीराव रखमाजी बाचकर यांनी शुक्रवारी 8 ऑगस्ट रोजी नेवासा तालुक्यातील करजगाव येथे राहत्या घरी विष प्राशन करून आत्महत्या केली। या घटनेनंतर त्यांच्या कुटुंबियांनी कोपरगाव पंचायत समितीचे गट विकास अधिकारी आणि विस्तार अधिकारी यांच्यावर गंभीर आरोप केल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे। ग्रामसेवक बाजीराव बाचकर यांच्या आत्महत्येप्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली आहे। मागील 3 वर्षांपासून कोपरगाव तालुक्यातील अंजनापूर येथे ग्रामसेवक म्हणून कार्यरत असलेल्या बाचकर यांनी पंचायत समितीचे गट विकास अधिकारी संदीप दळवी आणि विस्तार अधिकारी बबन वाघमोडे यांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबियांनी केला आहे। या प्रकरणी बाचकर यांच्या मृत्यूनंतर सुसाईड नोट सापडली असून संबंधित अधिकाऱ्यांच्या मानसिक आणि आर्थिक छळाचा उल्लेख असल्याचा दावा कुटुंबियांनी केला आहे। सदरची सुसाईड नोट सध्या सोनई पोलिसांकडे असून तिची सत्यता तपासली जात आहे। माझे पती बाजीराव रखमाजी बाचकर तालुका कोपरगाव येथील अंजनापूर ग्रामपंचायतमध्ये ग्रामसेवक या पदावर 3 वर्षापासून होते। तिथे त्यांना गट विकास अधिकारी संदीप दळवी व विस्तार अधिकारी बबन वाघमोडे हे वारंवार त्रास देत होते, मानसिक छळ करत होते। त्या छळाला कंटाळून त्यांनी 8/8/2025 रोजी त्यांची जीवनयात्रा संपवली आणि माझ्या लेकरांच्या डोक्यावरचं छत्रछाया हरवली। माझे चुलते कैलासवासी बाजीराव रखमाजी बाचकर हे अंजनापूर या गावी 3 वर्षापासून कोपरगाव तालुक्यामध्ये ग्रामसेवक या पदावरती काम करत होते, परंतु त्यांना मध्यंतरी खूप असा त्यांच्यावरती दबाव प्रेशर असल्यासारखं ते असायचे आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांचा इतका प्रेशर होता की त्यांना जीवनयात्रा संपवण्याला भाग पाडले गेले। ते जे गट विकास अधिकारी दळवी आणि विस्तार अधिकारी वाघमोडे, आमच्या कुटुंबियांची ही मागणी, आज हे कुटुंब उड्यावरती पडलंय, यांचं छत्र हरपलेलं आहे बापाचं। ह्या ज्या नराधम अधिकाऱ्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी आमची पोलीस प्रशासनाकडे मागणी आहे आणि सरकारकडे सुद्धा मागणी आहे। दरम्यान या गंभीर आरोपांसंदर्भात कोपरगाव पंचायत समितीचे गट विकास अधिकारी संदीप दळवी यांची प्रतिक्रिया जाणून घेतली असता सदर मयत ग्रामसेवक बाचकर हे 17 जुलै पासून रजेवर आहे आणि 8 ऑगस्टला त्यांनी विष घेतलं तर आम्ही त्यांचा छळ कसा केला असे म्हणत त्यांना काय ताणतणाव आला माहित नाही, मात्र कार्यालयाला कळवलं असतं तर त्यांच्या सहकाऱ्यांनी ताणतणाव दूर केला असता असे म्हणत आरोप फेटाळले आहे। यावेळी विस्तार अधिकारी वाघमोडे हे कार्यालयात उपस्थित नसताना त्यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही। सर, अंजनापूरचे ग्रामसेवक जे होते बाचकर यांनी आत्महत्या केलेली आहे आणि त्यांच्या कुटुंबियांचा असा आरोप आहे की कोपरगावचे गट विकास अधिकारी असं त्यांचं नाव घेतलेलं आहे आणि तुमच्यावरती आरोप करते त्यांनी मानसिक छळ केला, त्याच्यामुळे टोकाचा पाऊल त्यांनी उचललेला आहे। काय सांगाल यावर तुम्ही? बाचकर हे 17 जुलैपासून वैद्यकीय रजेवर होते। 17 जुलै म्हणजे साधारण 20-22 दिवसापासून रजेवर होते, तेव्हापासून त्यांच्याशी काही संपर्क नाही। रजेवर असल्यामुळे फोनद्वारे संपर्क झालेला नाही, त्यामुळे मानसिक त्रास देण्याचा काही संबंध आलेला नाही आणि झालेली घटना अत्यंत वाईट आहे। हे कार्यालय त्यांच्या कुटुंबियाच्या दुःखामध्ये सहभागी आणि बाचकर हे चांगल्या पद्धतीने काम करत होते। का ताणतणाव आला या कार्यालयाशी संपर्क केला असता तर नक्कीच त्यांच्या ताणतणावामध्ये तो सोडवण्यासाठी या कार्यालयात त्यांच्या सहकार्यांनी मदत केली असती। झालेली घटना अत्यंत दुर्दैवी, परंतु त्यांच्या सहकाऱ्यांसोबत त्यांचं काहीतरी संभाषण झालेलं आहे। त्यांनी असंच सांगितलेलं आहे की गट विकास अधिकारी आणि विस्तार अधिकाऱ्यांनी मला त्रास दिलेला आहे, त्यामुळे मी टोकाचं पाऊल उचलतोय, असं देखील संभाषण झालेलं आहे। असं माझ्यापर्यंत काही आलेलं नाही। पूर्ण सहकार्याशी बोलणं झालं असेल, चौकशी करून पुणे जर काही त्रास दिला असेल तर उचित कारवाई त्याच्यावर करण्यात येईल। दरम्यान गट विकास अधिकारी आणि विस्तार अधिकाऱ्यांनी नेमकं काय छळ केला, या अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून एखादा ग्रामसेवक थेट एवढी टोकाची भूमिका घेत असेल तर नेमकं काय घडलं असेल? कुटुंबियांच्या सांगण्याप्रमाणे मानसिक आणि आर्थिक छळ केला असेल, कशा पद्धतीने त्रास देण्यात आला? कुटुंबियांच्या मागणीप्रमाणे गट विकास अधिकारी आणि विस्तार अधिकारी यांच्या विरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल होणार का? या सर्व गोष्टींची चर्चा होत असून संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल होणार का, खातेनिहाय चौकशी लागणार का, त्याकडे जनतेचं लक्ष लागलं आहे।